में रे राम 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 उन्हीं को क्यों न पाहिलो, पुकार कर बुला रही माँ कुंडलिनी तुम्हें। जो शक्तियाँ तुम्हारी हैं उन्हीं को क्यों न पाहिलो, पुकार कर बुला रही। न थी खबर हमें सहज ज्ञान की, न थी फिकर हमारे उत्थान की। पड़ी नजर जो आत्मा पे अपनी, उठा सवाल क्यों न इसको जान ले। न थी खबर हमें सहज ज्ञान की, न थी फिकर हमारे जय श्री माताजी। आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हलवारपणे बंधन घेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री महाकाली आहात. आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. आता आपण हलवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा नेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री भैरवनाथ आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपला उजवा हात मांडीवर घेऊयात आणि आपला डावा हात कोपरात वाकूयात, आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7 वेळा. परमपूज्य श्री माताजी,
आपण साक्षात श्री महासरस्वती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील सर्व दोष, सर्व बाधा, आमच्या पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या मूलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, आमच्यामध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा. आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा, जागृत बनवा. श्री गणेश साक्षात मंत्र घेऊयात. ओम तमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या द्या. तर आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व प्रस्थापित करा. कृपा करून आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व जागृत करा व आम्हाला समाधानी बनवा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या नाभीच्या भोवताली आपल्या भवसागरावर गोला. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिगुरु दत्तात्रय आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यामध्ये गुरुतत्व जागृत करा. कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवूया डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. तर आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. तर आपण आपला उजवा हात आपल्या आज्ञाचक्रावर आपल्या कपाळावर दाबून धरूयात आणि आपला डावा हात डोक्याच्या मागच्या बाजूला म्हणजे आपल्या बॅक आज्ञाचक्रावर दाबून धरूयात. इथे आपण 3 वेळा हम क्षम म्हणूयात. हम क्षम, हम क्षम, हम क्षम. आता आपण आपला डावा हात मांडीवर ठेवूयात आणि आपला उजवा हात आपल्या सहस्रारावर आपल्या टाळू भागावर घट्ट दाबून जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवू. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्रार स्वामिनी आहात. आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या. तर आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्याकडे आणि सहस्रारामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमातांची अमृतवाणी ऐकूयात. आता मराठीत बोलते, पण अजूनही आपण हिंदी भाषा काही आकलन केलेली नाही.
ती करायला पाहिजे. ती आपली राष्ट्रभाषा, ती भाषा अवश्य यायला पाहिजे. साऊथ इंडियामध्ये सुद्धा लोकांना ती भाषा आली, पण महाराष्ट्रात काही येत नाही. मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. दुसरं असं आहे की मराठी भाषेसारखी भाषा नाही मग कबूल आहे. फारच उत्तम भाषा आहे, त्याबद्दल शंका नाही. पण जी आपली राष्ट्रभाषा आहे त्याच्याशी जर आपण संबंधित झालो तर राष्ट्रभाषेबरोबर आपलीही भाषा वाढेल आणि लोक समजतील की मराठी भाषा काय आहे. पण जर आपण त्याच्याबरोबर सोळं पाळलं आणि फक्त आम्ही मराठी शिकणार, मग ह्या देशाचे आपण एक नागरिक आहात. त्यातली जी राष्ट्रभाषा आहे तिला आत्मसात केलं पाहिजे. आम्ही काय मराठी भाषेतच शिकलो, मराठी शाळेत शिकलो आणि मराठी मीडियममध्ये शिकलो. पण आमचे वडील म्हणजे मोठे भारी देशभक्त होते. त्यांनी सांगितलं काही नाही, हिंदी आलीच पाहिजे. आणि मलाही व्यासंगच फार होता ना, तेव्हा आमच्या घरी सगळ्यांना हिंदी आणि मराठी दोन्ही भाषा आहेत. तेव्हा आपल्याकडे सुद्धा एक असं व्रत करावं की आम्ही हिंदी भाषाही शिकून घेऊ. ही माझी विनंती आहे. आज आपल्या देशाचे अनेक तुकडे झालेले पाहून फार दुःख वाटतं. आणि विशेषतः महाराष्ट्रात ती देशभक्ती नाही जशी पाहिजे. आश्चर्याची गोष्ट आहे, शिवाजी महाराजांसारखे झाले जिथे थोर पुरुष, तिथे ती देशभक्ती नाही. पैशाकडे लक्ष, कसंही करून पैशाकडे लक्ष घालत. पैशाने सुखी झालेला मनुष्य मी आज तरी पाहिलेला नाही. पैसे आले म्हणजे मग सगळे प्रकार सुरू. दारू प्या, मग आणखीन करा, हे करा. जेवढे पैसेवाले लोक आहेत त्यातला एखादाच मी दानवीर पाहिला. बाकी सगळे दारुडे, नाहीतर आणखीन काय काय करतात ते करतात. लक्ष्मी ही चंचल असते, तिला स्थिरावण्यासाठी तुमच्यामध्ये संतुलन यायला पाहिजे. ते संतुलन जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुम्हाला कितीही पैसे आले आणि काहीही तुम्ही मिळवलं आणि कोणत्याही सत्यावर गेला तरी तुमच्यामध्ये आनंद येऊ शकणार नाही. आनंद त्याची परिभाषा करता येत नाही, कारण आनंद ह्याला उपमाच नाही. आनंदात सुख आणि दुःख अशा दोन बाजू नसतात. निव्वळ आनंद, केवळ आनंद. आणि ते ज्ञानेश्वरांनी सांगितलं की सोनियाचा दिन आहे, त्या आलेला आहे, ते घडलेलं आहे. फक्त ते जाणलं पाहिजे आणि मिळवलं पाहिजे. पण तुम्ही सूक्ष्मातच नाही, तुमचं लक्ष सूक्ष्मात नाही आहे, मग करायचं कसं काय? तुम्हाला आश्चर्य वाटेल, या महाराष्ट्रात अनेक साधू संत झाले आणि कार्य करून गेले. त्यांनी आपले इथे प्राण सुटले, रक्त सांडलं. तितकं काही उत्तर हिंदुस्थानात झालेलं नाही. पण अहो, आमचा सहयोग तिथे असा पसरलेला आहे की घरोघर दारोदार सगळे. म्हटले आले कुणाची कृपा आहे? एवढे आमचे साधू संत. त्यांनाही छळलंच म्हणा, त्यांची काही विशेष अवभगत केलेली नाही, त्यांनाही छळून काढलं. आणि आता असं वाटतं की त्यांचं एवढं कार्य गेलं कुठे? आता ही गोष्ट समजून घेण्यासाठी की काय आपल्यामध्ये असे दोष आहेत. मुख्य म्हणजे कर्मकांडी लोक. खंडीवर देव ठेवायचे. सकाळी 4 वाजेपासून आंघोळ करायची, कारण 6ला स्वयंपाक करायचा असतो. तर 4 वाजता उठून देव देव करत असत. खंडीभर देव आमच्या सहयोगांच्या घरात निघाले, मला माहिती आहे.
ते खंडीभर देव पूजत बसा, मग ह्या देवळात जा आणि त्या देवळात जा आणि त्या देवळात जा. आता हे देवळातलं खरं काय आहे किंवा कोणचं देऊळ खरं आहे, कोणचं दैवत खरंच जागृत आहे, हे तरी तुम्ही कसं ओळखणार? कोणी म्हटलं की निघाले. मी बघते ना, रांगेच्या रांगे लोक चालले. आता आळंदीला सुद्धा मी एकदा पाहिलं की सबंध ही कुंडी डोक्यावर ठेवून बायका निघाल्या आळंदीला. एक बाई तर बेशुद्ध झाली. हे काय? हा सगळा वेडेपणा कशाला? नाही तर टाळ कुठं चालले तिकडे पंढरीला. त्याचं काय होणार आहे? अहो, पंढरीच्या माणसांना बघावं काय मिळालं त्यांना. ही पद्धत घातली कुणी? त्यांना काही मिळालेलं आहे का? काही लाभलंय का? त्यांचं बघायला पाहिजे ना. नुसता कसा तरी वेळ घालवायचा. मग ज्ञानेशांची पालखी काढली. अहो, ज्यांच्या पायात चपला नव्हत्या, म्हणजे आपण विसरलो तरी कसे, त्यांची पालखी काढली आणि घरोघर जाऊन जेवायचं. प्रत्येक गावात जाऊन जेवायचं. म्हणजे पालखी काढली ना आम्ही, त्याच्यात कसल्या तरी पादुका ठेवल्या, झालं, आम्हाला अधिकार आहे. कोणत्याही गावात गेले की आम्हाला वाढा जेवायला. मुलांना हसायला येतं, पण असं करणारे पुष्कळ लोक आहेत. हे सगळं सोडा आता मेहरबानी करून. मी तेवढ्यासाठी तुमच्या पुण्यात आले. एक गृहस्थ मला म्हणाले, माताजी तुम्ही पुण्यात कशाला आला? मी म्हटलं, हो, हे पुण्यपटनम लिहिलेलं आहे म्हणून मी आले इथे. दुसरं काही नातं नाही माझं, पुण्याचं नातं. ते म्हणे, वा रे वा, तुम्हाला माहित नाही का, भामटा शब्द हा फक्त पुणेकरांना लागतो. हा, मी तर चक्कच पडले. भामटा म्हटला की तो पुणेकरच असला पाहिजे. अरे हा काय प्रकार? अहो माताजी तुम्ही बघा, हा प्रसिद्ध आहे. मी तर अगदी चक्क पडले की अहो, अशी प्रसिद्धी कशी झाली या पुण्यपटनमची? सगळं शहाणपण कुठे गेलं आणि ती सात्विकता कुठे गेली? पुण्याही सात्विकतेशिवाय मिळत नाही. तेव्हा आता लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही ह्या महाराष्ट्राला खरोखर महाराष्ट्र जर करायचं असला तर कुंडलिनी जागरणाला तयार व्हावं. स्वतःच करूनच घ्यायचं, पण इतरांचं करायचं. सगळ्या महाराष्ट्रात मी 20 वर्ष झगडत होते. खेडेगावात जा, कुठे जा, अहो कोणाच्या डोक्यातच घुसत नव्हतं. आता कुणी आणलंय, मला 1 रुपया दिला. कुणी सांगितलं, माताजी 1 रुपया घेत नाही. बरं 10 रुपये देऊ का? म्हणजे काहीतरी दुसरंच घुसलेलं आहे डोक्यात. ते आधी काढायला पाहिजे. ते काढल्यावर मग आपल्या लक्षात येईल की अजून आम्ही काही मिळवलेलं नाही. आम्हाला काय मिळवायचं आहे? आत्मसाक्षात्कार. आणि त्याची अनुभूती मिळाली पाहिजे. उगीच कुणी म्हटलं मी देतो आत्मसाक्षात्कार, होऊ शकत नाही. त्याची अनुभूती आहे. आदि शंकराचार्यांनी वर्णन केलं आणि त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुमच्यामध्ये हे स्पंद व्हायला पाहिजे. स्पंद शब्द वापर, म्हणजे ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये व्हायब्रेशन्स म्हणतो. ते स्पंद यायला पाहिजे. त्या स्पंदावर तुम्हाला कळलं पाहिजे की तुमची कोणची चक्र धरलेली आहेत आणि दुसऱ्याची चक्र कोणची धरलेली आहेत, आणि तुम्ही ती चक्र ठीक करू शकला पाहिजे. आता ते सांगून गेले, त्याला बरेच वर्ष झाले. ते सगळं काहीतरी बंद करून ठेवलेलं आहे. नुसते त्याची पारायणं करत बसा म्हणजे झालं. पारायणं केलं म्हणजे दुसरे आपल्याकडे लोक आहेत, त्यांचं काय म्हणा, साम्यवादी काय काहीतरी, बुद्धिवादी वगैरे काहीतरी वादी आहेत. त्यांच्यात तर सूक्ष्मता येणं शक्यच नाही, कारण बुद्धीसारखी चक्रातच फिरते. त्याच्या पलीकडे जायला सांगितलंय. आइन्स्टीननी सांगितलं, पुष्कळांनी सांगितलेलं. युग म्हणून होता ऐकले, म्हणजे बाहेर सुद्धा, की ह्या बुद्धीच्या पलीकडे गेल्याशिवाय तुम्हाला सत्य मिळणारच नाही. बुद्धीने मिळणार नाही.
आता मी कितीही लेक्चर दिलं तरी तुमची जागृती होईल असं सांगता येत नाही. ती जागृतीच झाली पाहिजे, तेच घटित झालं पाहिजे, तेव्हाच तुम्ही आत्मसाक्षात्कारी व्हा. एक गृहस्थानी मला म्हटलं, मी आपल्याला 1,00,000 रुपये देतो, माझी कुंडलिनी जागृत करून द्यावं. म्हटलं 2,00,000 दिले तरी नाही होणार. तिला काय समजतं 1,00,000 आणि 2,00,000? तिला फक्त हे समजतं की तुमची शुद्ध इच्छा काय, कारण कुंडलिनी ही शुद्ध इच्छा आहे. तुमची शुद्ध इच्छा जर तुम्हाला केवळ सत्य मिळवायचं असलं तरच ती जागृत होईल. पण आजकाल तरतरेचे लोक बोलतात. परवा एका साधू बाबाचं मी भाषण ऐकलं तर मला मोठं आश्चर्य वाटलं, हे कसे लोकांना आकलन करतात, कसे लोकांना समजतात. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही निवृत्ती मार्गी नाही आहात, नाही, तुम्ही प्रवृत्ती मार्गी आहात. म्हणजे शिवीच आहे की नाही ती. तुम्ही प्रवृत्ती मार्गी म्हणजे प्रत्येकाच्या मागे धावत असता तुम्ही प्रवृत्ती. तर तुम्ही ज्ञानमार्ग घ्यायचा नाही. सहयोग हा ज्ञानमार्ग, तो घ्यायचा नाही. तो कृष्णाने उत्कृष्ट असं सांगितलं की ज्ञानमार्ग घ्या. तर ज्ञानमार्ग घ्यायचा नाही. मग तुम्ही आमच्या सेवेत राहा, गुरूंची सेवा करा, व्यवस्थित त्यांना भरपूर सगळं काही करा, म्हणजे तुमची कमीत कमी पुढल्या जन्मी तुम्ही निवृत्ती मार्गी व्हाल. पण महाराष्ट्रीयन त्याची जी अस्मिता आहे महाराष्ट्राची, ती निवृत्ती मार्गी. काय म्हणा, लहानपणापासून रामदासांचे श्लोक म्हणता तुम्ही, सर्व संतांचे तुम्ही वाचन करता, आणि तुम्ही कसे निवृत्ती मार्गे वालो, तुम्ही कसे हे म्हणजे निवृत्ती मार्ग व्हायलाच, कारण सगळं निवृत्तीच आहे. कोण म्हणतं तुम्ही नाही होत निवृत्ती मार्ग? प्रवृत्तीत तुम्ही फसायचं हे चुकीचं, हे काही बरोबर नाही. हे तुम्हाला माहिती आहे, कारण ज्या देशात तुमचा जन्म झाला हा महाराष्ट्र आहे, तेव्हा त्याची लाज राख. कसंही मूर्खासारखं वागून तुम्ही जरी दिल्लीला गेलात किंवा कुठे गेलात तरी काय मिळवलं तुम्ही? उद्या लोक थुंकणार नाही तुमच्यावर, अशी स्थिती असते. तेव्हा लक्षात घ्या, तुम्ही ह्या महाराष्ट्राचे आहेत, आणि महाराष्ट्रात मनुष्य कसा, माझ्या मते तर निवृत्ती मार्गे पण त्यालाही फाटे फुटले म्हणजे बसले तासन तास उपासात बसले, तर कोणी बसले भजनातच बसले, तर कोणी त्याच्यातच बसले. हे नाही. आज ही वेळ आलेली आहे की सर्व अशा लोकांना जागृती ही मिळणारच. जर तुमची शुद्ध इच्छा असली तर ही तुम्हाला जागृती मिळेल, त्याच्यात मुळीच कमी पडणार नाही. पण ते वाढवलं पाहिजे, ते दुसऱ्यांना दिलं पाहिजे. इथे इतके सहजभोगी बसलेत मला माहिती आहेत, पण तुम्ही प्रत्येकाने जर 100 माणसं टी केली तर गावोगाव हे लोणफळ. बरं, ह्याची गरज काय? गरज अशी आहे की माणसाचे जे सूक्ष्म असे धागेदोरे आहेत ते बांधलेले आहेत. सगळे हे षड्रिपू आहेत ना, त्यांनी बांधून ठेवलेलं. त्यातनं सुटका करण्याचा हाच एक मार्ग आहे की तुम्ही आत्म्याला प्राप्त व्हा, नाहीतर ह्या लहान लहान गोष्टी सुद्धा तुम्हाला पतनाकडे घेऊन जातात. आम्ही काही तुम्हाला म्हणणार नाही, हे करू नका की ते करू नका, काय म्हणणार, खुशाल करा. पण पार झाल्यावर तुम्ही स्वतःच करणार नाही, कारण स्वतःच तुम्ही आत्मा त्याच्या प्रकाशात. मग तुम्ही कसं करा? तुम्हाला स्वतःलाच कळेल चुकीचं आम्ही करायचं नाही. कशाचाही बंध तुमच्यावर नाही. फक्त इथे या, जागृती घ्या, मग बोला मला. अहो, लोकांच्या दारू सुटल्या, हे सुटले, ते सुटले, आणि चांगली मुलं झाली, सत्कर्माला लागली, त्यांच्या वाईट सवयी सुटल्या.
आता पुण्याला म्हणे फारच अनैतिकता आली आहे, ती सगळी समूळ नष्ट होईल. तुम्ही सहयोगाला सुरुवात करा. कोणत्याही स्थितीत असला तुम्ही, काहीही असलं तरी सहयोग हा पसरवला पाहिजे. मी आज इतक्या वर्षापासून पुण्यात भाषण देत आहे. वाढलाय असं नाही मी म्हणत सहयोग, पण खेडोपाडी गेला पाहिजे. अहो हा महाराष्ट्र आहे. संबंध हिंदुस्थानात महाराष्ट्रासारखा देश नाही. पण आता मात्र म्हणता येणार नाही. प्रत्येकाला संतुलनात घातलं तर आश्चर्य वाटतं की आम्ही लहानपणी गाणं म्हणायचो, प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा, आणि त्या त्याचेच वर्णन होतं. ते कुठे गेले माहित नाहीत. काहीतरी दुसरंच जमीन दिसते. तेव्हा आपल्याला परत कळकळीची हीच विनंती आहे की आज जागृती घ्या. तुम्हाला सगळं काही माहिती आहे सहयोगाबद्दल, काही सांगायला नको. ही कुंडलिनीचं जागरण होतं, त्यांनी तुमची चक्र स्वच्छ होतात, त्यांनी तुमच्या हातामध्ये स्पंद येतात, त्यांनी तुम्हाला एक नवीन स्थिती स्थापन होते. आणि ती स्थिती मी म्हणते की सहजावस्था. तुम्ही सहजावस्थात येता, बस मजेत येता, हे व्हायला पाहिजे. मग बघा, मग त्याच्यानंतर तुमची किती प्रगती होते, काय काय तुम्हाला मिळतं, काय काय लाभ मिळतो ते बघा. पण सहजा त्यालाच तयार नाहीत. आधी कोणी बुद्धिवाद्यांचं तर सोडूनच द्या, ते आपल्या बुद्धीसहित राहू देत. त्यांच्याशी कोणी वाद घालायचा. अहो एवढं ज्ञानेश्वरांनी एवढं ह्यांनी लिहिलंय अमृतानुभव, ते एकदा वाचून बघा म्हणा निदान. अहो बुद्धी कसली ही? जर बुद्धी ठीक असती तर आज अशी दशा झाली असती का आपल्या देशाची? तेव्हा ह्या बुद्धीला जर खरंच चमत्कार पूर्ण करायचं असलं, त्याच्यात ती चमक जर यायची असली तर आत्म्याचा प्रकाश या बुद्धीवर पडला पाहिजे. आणि तुमच्यात सगळं आहे, म्हणजे एखादं मशीन आहे आता, त्याच्यात सगळं व्यवस्थित लावलेलं आहे, सगळं काही केलेलं आहे. आणि ते एकदा चालू तुम्ही केलं तर ते काम कार्यान्वित होईल ना. पण तुम्ही जर आपल्या मशीन आहे त्याला चालूच करायला तयार नाही तर मग काय म्हणायचं? रात्रंदिवस रडगाणं. कोणता पेपर वाचावा असं वाटत नाही. रात्रंदिवस हीच तुमची सारखी गाराणी. आणि आता एकदा पार झाल्यावर बघू काय होतं, मग बोला. मग पहिलं तरी उभे राहून तुम्ही काय म्हणणार? पण जे बुडतायत त्यांना वाचवलं पाहिजे की नाही, ह्याची फार गरज आहे. वारंवार मी आपल्याला सांगितलं आहे की ह्या महाराष्ट्रातूनच कार्य होणार आहे. आपल्या पाठीमागे संतांचे आशीर्वाद आहेत. महान संत होऊन गेले, पण तिकडे जातील त्यांच्या समाधीवर आणि रडत राहते. पण ते कोण होते, त्यांना काय मिळालं, कसं मिळालं ते तर आधी समजून घ्या. आता ही मंडळी मराठीत छान गाणं म्हणतात आणि यांना काही नाही, 1-2 महिन्यात हे शिकतात. हे असं कसं झालं? ह्या लोकांना तर साधं म्हणजे मराठी तर सोडा, हिंदी बोलता येत नव्हतं. तर हे कसं घटित झालं, हे कसं झालं लक्षात घ्या. तर ह्यांचं काय आहे की तुकारामाच्या ह्याच्यावर गेले चढून वर आणि जाऊन जमिनीला मुके घेत होते. हळुवारपणे डोळे उघडूयात, श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात.
जय श्री माता.